सगळ्यांचा कॉमेंट्री बॉक्स मधून हार्दिक सहर्ष स्वागत. तिसरी रात्र आणि पहिली मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि मॅच सुरू होण्याआधी दोन टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत आणि आमच्यापर्यंत लिस्ट देखील पोहोचवा. याच्याकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. आज दोन टीम्स मध्ये पाहतो जी पहिली मॅच आहे तिथे आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना जय हनुमान फायटर्स नवीनगर या टीम मध्ये सचिन मोरे आहेत आणि नयन भगत आपण पाहतोय आणि गोलंदाजी करणारा संघ जो आपण पाहतोय वहूर त्यामध्ये फिरोज शेख आणि भूषण गोळे हे आपल्याला पाहायला मिळतील. सो पहिलीच मॅच रंगेल. इथून पुढे आपण तिसऱ्या रात्रीला करतोय सुरुवात. अंपायर सह देऊया आपण ग्रीन सिग्नल. बाउंड ट्रॅक वरती मुंबई गोरेगावचा एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज गोरेगाव एक्सप्रेस फिरोज शेख. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेने सुरुवात. पनवेल तालुक्यामधून येत असताना वाझेपुरे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू नाव त्याचं नयन भगत. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल मध्ये चौकार. दुसरा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. या वेळेला सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. सिंगल साठी देखील टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय कारण का आपल्याच विभागामधील अगदी जवळचा असलेला संघ जय हनुमान फायटर्स नवेनगरचे पाठीराखे पहिल्याच मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय आपल्या गावाला आपल्या या टीमला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचा हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. P1चं षटक आहे. षटक क्रमांक 1 सध्याच्या घडीला आपण पाहतोय 5-5 षटकांची लढत आहे. आणि आता मात्र जर स्ट्रायकिंग एंडला पाहायला गेला तर नितेश या वेळेला समोरचा बॉल होता लोवर फुल टॉस बॉल आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे सिंगल येताना पाहायला मिळते. थोडासा बाहेर आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि तेच आमच्या विजय बालाजी सरांनी ओळखलं आणि इथून पुढे नॉट आउटचा इशारा येताना पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे. टीमची धावा संख्या तर बघत पाहायला मिळते ती म्हणजे अर्थात 6 या आकड्यावरती. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. मुंबई गोरेगावचा खेळाडू फिरोज या वेळेला विकेट घेताना पाहायला मिळतोय. नयन भगतला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना जय हनुमान फायटर्स नवेनगर या टीमला. इथून पुढे आपण पाहतोय पहिल्या बॉल मध्ये चौकार तर खर्च केला होता फिरोजने परंतु फिरोज आपण पाहतोय संपूर्ण भारतभर प्रवास त्याने केलाय आणि चांगली गोलंदाजी आपल्याला सातत्याने करताना पाहायला मिळतात. मुंबई गोरेगावचे खेळाडू आहेत आणि आज मात्र जर पाहायला गेला तर ॲज अ आयकॉनच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत वहूर या टीम मध्ये. अबू बक्कर इरफान 11 वहूर हा संघ आपण पाहतोय. सध्याच्या घडीला फिल्डिंग आपल्याला करताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. अजून एक रायगडचा युवा खेळाडू पनवेल नेरेचा खेळाडू नाव त्याचं सचिन मोरे. आल्या आल्या लो फुलटॉस या वेळेला पाहतोय. नेमकं घडले तरी काय लोअर फुलटॉस बॉल आडव्या बॅटने जरी खेळला असता तरी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असता परंतु सचिन तिथे घडलेली चूक आता कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळते. 1 ब्रिंग्स 2. 2 आयकॉन खेळाडू होते. दोन्ही आयकॉन खेळाडू आता मात्र डग आउटच्या दिशेने विकेटचा पता. पाहायला गेलं तर लगातारचे 2 विकेट येताना पाहायला मिळाले.
दोन्ही आयकॉन होते, परंतु चांगली कामगिरी नाही करू शकले, कारण का समोर फिरोज शेख आहेत. हॅलो अद्यापर्यंत जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या बघावते पार मिळते, ती म्हणजे अर्थात 6 आकड्यावरती आणि 6-2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. पहिलीच मॅच, आजची तिसरी रात्र. आज देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील तारे सितारे ऐतिहासिक या चांदीच्या क्रीडांगणावरती आपल्याला उतरताना पाहायला मिळतील आणि कामगिरी कशी करतील ते सुद्धा बघावं लागेल, कारण का महाडचा प्रेक्षक वर्ग वर्षभर वाट बघत असतो या स्पर्धेची. कोणकोणते आयकॉन खेळाडू आपल्याला टीममध्ये पार मिळतील, त्यांचा परफॉर्मन्स कसा असेल, ग्रामीण गटामधील खेळाडू कोणते असतील, कोणते संघ असतील, हे सगळे काही प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात मनामध्ये. आणि आता सगळ्यांची उत्तरं तुमच्या समोर. हॅट्रिकचा बॉल, हो हॅट्रिकचा बॉल खोलात टाकला होता फिरोजने. हॅट्रिक तर घ्यायची होती, परंतु अगदी पाहतोय बॅटचा संपर्क परफेक्ट टाइम वरती झाला, त्यामुळे सिंगल येताना पार मिळते. परंतु फिरोज आपण पाहतोय मुंबई गोरेगावचा हा खेळाडू आला, त्याने 2 विकेट घेतले पहिल्या ओव्हरमध्ये आणि संघाला थांबवलं. धावसंख्येवरती आपण पाहतोय ते म्हणजे अर्थात 7 आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपुष्टात आलंय. 5 षटकांची लढत आहे आणि या 5 षटकांच्या लढतीमध्ये सुरुवात जर पाहायला गेला तर जर्मन फायटर्स नवीनगर या टीमची तेवढी चांगली नाही झाली आहे, कारण का 2 जे आयकॉन खेळाडू होते ते आता मात्र डगआउटमध्ये आहेत. आणि आता जर पाहायला गेला तर ग्रामीण गटामधील जे हे खेळाडू आहेत ते आता खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती जेवढा प्रसिद्ध साताऱ्याचा कंदीपेढा आहे त्याच्याहून प्रसिद्ध हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे नाव आहे त्याचं भूषण गोळे. स्वतः उद्योजक देखील आहेत, परंतु क्रिकेटवरती वर्चस्व ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतं असं साताऱ्यावरून दाखल झालेला खेळाडू आणि महाराष्ट्रामधील टॉप 10 ऑलराऊंडरमधून देखील ज्यांचं नाव अग्र क्रमांकावरती घेतलं जातं असा साताऱ्याचा सुपरस्टार भूषण गोळे बाउंड ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतील. महाराष्ट्रावरून आपण पाहतो हे सगळे खेळाडू आवर्जून हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. आणि आता भूषण बाउंड ट्रॅकवरती पाहायला मिळतील. त्यासमोर एक युवा खेळाडू. पहिलाच बॉल या बेला आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न टीममध्ये आहेत खेळाडू. सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मध्ये ना राहुल सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. टीमची धावसंख्या 8 आकड्यावरती 8 धावा अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करावी लागेल, पहिलीच मॅच आहे. पुढचा बॉल या वेळेला थांबले होते, परंतु विकेट किपर थोडेसे बीट झाले, कारण का बॅटर जसा बीट झाला तसा विकेट किपर सुद्धा आपल्याला बीट होताना पाहायला मिळाला आणि 22च्या स्वरूपामध्ये ही सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. पिवांच्या षटकामध्ये देखील धावा तेवढा नाही आला. पहिल्या बॉलमध्ये चौकार आला होता नयन भगत यांच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर फिरोजने त्यांना थांबवलं, फसवलं, त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. सचिन मोरे देखील मैदानाच्या बाहेर गेले आणि आता जर पाहायला गेलं तर 2 युवा खेळाडू. हो बॅट फिरवली जाते, संपर्क होत नाहीये. अजून एक आपण पाहतोय डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. भूषणने मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय खेळल्यात, गाजवल्यात, त्यामुळे खेळणं तेवढंच सोपं नसणार आहेत. याचा आयकॉन म्हणून सातत्याने सगळ्या स्पर्धेमध्ये आपण भूषण यांना नेहमीच पाहतो, ज्या वेळेला आयकॉन फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या वेळेला हे खेळाडू कोकणामध्ये येतात, रायगड जिल्ह्यामध्ये येतात, त्या वेळेला त्यांचा परफॉर्मन्स आपण नेहमीच चांगला पाहिलाय. पुढचा बॉल खोलातला बॉल, साताराचा खेळाडू सातारा एक्सप्रेस भूषण गोळेच्या माध्यमातून घेतले विकेट. धक्का क्रमांक 3 बाद. ही विकेट इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळाली, परंतु यानंतरची होणारी मॅच नंबर 2 मी आवर्जून आपलं लक्ष वेधेन. आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी इथे उपस्थित राहायचं आहे.
कारण का आज सुपर सॅटर्डे आपल्याला पाहायला मिळेल. तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेटचे महारथी आज मात्र त्या मैदानावरती आपल्याला उतरताना पाहायला मिळतील. यानंतरची होणारी मॅच एका साईडला तिरुपती साबर्डे, अजून एक मोठं नाव, आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी RF11B बिरवाडीचा संघ. सो मी लक्ष वेधतो आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण या. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेद मैदानाच्या आतमध्ये भूषण आले, त्यांच्यावरती केले प्रहार, हवेमध्ये वार्तालाप करत बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी माथे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. यांच्या बॅट मधून तो षटकार पाहायला मिळाला होता. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडूवरती प्रेशर टाकण्याचं काम ग्रामीण गटामधील खेळाडू सौरभ कुबल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकार अप्रतिम दर्जाचा होता. आणि नंतरला मग आपण पाहतोय भूषण यांची देखील लाईन लेंथ थोडीशी बदलली. व्हाईट बॉलचा इशारा आणि टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 6 इन रन ऑन बोर्ड. पुढचा बॉल, कोलातला बॉल, या वेळेला बुमातो हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय इथून पुढे बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळतोय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 8.50च्या सरासरीनं 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. बॅटिंग करत असताना दरवर्षीप्रमाणे आपल्याला जे हस्ते मदत करतात त्यांचा उल्लेख करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे, कारण का त्यांच्यामुळंच ह्या स्पर्धा यशस्वी होतात. त्यामध्ये सिद्धार्थ केमिकल असेल, श्रीहरी केमिकल असेल, टायटन केमिकल असेल, सविता केमिकल असेल, ओरिएंटल कंपनी असेल, SK इंजिनिअरिंग असेल, स्टर्लिंग केमिकल फार्मा असेल, सिद्धिविनायक असेल, टेम्पो चालक मालक संघटना, इप्का केमिकल्स, रायगड गॅसेस, प्रोमंत्रा, SMC, सुहासभाई मेहता असतील, दी अण्णासाहेब कोऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड असेल, आदिती कंस्ट्रक्शनचे संदीपजी जाधव असतील, या महाड विधानसभा मतदारसंघाचे नामदार भरत शेठ गोगावले असतील, आणि शिवकृपा ट्रान्सपोर्टचे नितीन पप्पू शेठ माळी असतील, यांच्यामुळे त्या स्पर्धा यशस्वी होत आहेत. परत एकदा समालोचन कक्षाकडे 17 धावा धावपकावरती फिरोज आले. त्यावेळेला जर पाहायला गेलं तर फिंगर रोल केले होते फिरोज याने, आणि यासाठी फिरोजला ओळखले जातात. बॅटचा संपर्क झाला होता, बॉल अगदी जर पाहायला गेला तर पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. गोरेगाव मुंबईचा हा खेळाडू गोरेगाव एक्सप्रेस म्हणून देखील संबोधलं जातं. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. हो, यासाठी जाणला जातो फिरोज. टप्पा पडतोय, खूप बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला, आणि त्यामुळे आपण पाहतोय बॅटरला तेवढं नाही समजलं, आणि एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. इकॉनॉमिकल्स देखील साठी ओळखला जातो. खूप कंजूसभरी गोलंदाजी फिरोज शेख यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिली आहे. पुढचा बॉल, कोलातला बॉल. या वेळेला आपण पाहतोय अपील तर केली गेली होती, परंतु या वेळेला लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. छापेला टप्पा पडला, तो लाईन मध्ये नव्हता, आणि लगेच अंपायरचं दर्शवलं, आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. पहिलीच मॅच, पहिला पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. 2 मोठे संघ एकमेकांच्या समोर खेळण्यासाठी. हो, खोलातला बॉल. या वेळेला वेगवान बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळाला. वेग दाखवलाय फिरोजने या वेळेला. मागचे 2 बॉल व्हेरिएशन वाले होते, परंतु या वेळेला प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून झालाय, आणि हा डॉट बॉल. पुन्हा एकदा वेगावरती, परंतु नियंत्रण नव्हतं या वेळेला, कंट्रोल नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल, आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन बोर्ड. हो, या वेळेला पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल, आणि पुन्हा एकदा पाहतोय, पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये, म्हणजे संपर्क होत नाहीयेत. सातत्याने पायांचा वेध घ्यायचा आहे. फिरोज माहिती आहे LBW आउट आहे, या स्पर्धेमध्ये नियम आहे, त्यामुळे मी त्याचा फायदा उचलू शकतो.
परंतु यावेळेला जर पाहायला गेलं तर पिचिंग इनलाईन नव्हता आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर हा लेग बॅटच्या स्वरूपामध्ये ही सिंगल येताना पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट गोलंदाजी करतोय. व फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळाडू आहेत आणि काय कॅच पकडली आहे. समोरच्या दिशेने येत असताना पाहतोय चुकी नाही केली आणि फिरोजच्या खात्यामध्ये ही तिसरी विकेट येताना पाहायला मिळते. विकेटचा पता. निश्चितपणाने जेवणाची तर नाही, सध्याच्या घडीला महाडचे प्रेक्षक वर्ग आयकॉन खेळाडूंची वाट बघतात आणि ते आयकॉन खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. तिसरी रात्र आपण पाहतोय. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या दलपकवती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थात 21 या आकड्यावरती 21 ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. नवीन फलंदाज इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील. दीपक सागवेकर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जर्मन फायटर्स नवीनगर या टीमच्या वतीनं अद्यापर्यंत जर पाहायला गेलं तर 21च धावा धाबकावरती पाहायला मिळत आहेत, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय वहूर एक्सप्रेस या नावानं या संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये ज्याला संबोधलं जातं असे फहद पटेल आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतील. एक आगळीवेगळी ऍक्शन घेऊन सज्ज होईल. पहिलाच बॉल. हो काय कॅच पकडली आहे. या वेळेला आपण पाहतोय अविश्वसनीय, अचंबित करणारा, आकर्षक करणारा झेल हेस्तांच्या मागे आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला. बाबाजी, फहद बाबाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून पुढे फहद पटेलला मिळती आहे पहिली विकेट. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेरच्या दिशेने ऑरेंज सिटी मध्ये तो आहे 23 या आकड्यावरती 23. हो या वेळेला मागून बॉल टाकला आणि हेस्तांचा वेध घेतला. अजून एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. क्लीन बोल्ड. वेदेन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायला येणं गरजेचं आहे आणि स्पर्धेचे स्ट्रिक्ट नियम्स आहेत. जे उमेश जगताप साहेब असेल, संपूर्ण टीम असेल, त्यांच्या माध्यमातून न्यू बॅटर यश तर दाखल झाले होते, परंतु जय तर दाखल झाले होते, परंतु यावेळेला डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. तिरुपती साबर्डे आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी आपण पाहतोय RF11 बी बिरवाडीचा संघ टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेक मध्ये आवर्जून उपस्थित राहा. मी लक्ष वेधेन. जावेद मैदानाच्या आतमध्ये न्यू गोलंदाज आपण पाहतोय अदनान आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल. यावेळेला जर अगदी पाहायला गेलं तर सिंगल येताना पाहायला मिळाली. गेल्या वर्षी आपण यावेळेला बॉलला 7 धावांसाठी टिक केलाय. षटकार. केली होती आपण 2 मोठ्या फटकांची आणि त्यातले आपण पाहतोय एक मोठा फटका बॅटिंग करत असताना जर पाहायला गेला तर यश पाटे यांच्या माध्यमातून आपल्याला येताना पाहायला मिळाला. हो यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने पाहतोय. सिंगल घेतली गेली आहे. फेकी करतील. दुसरा धाब्याचा कॉल इथून पुढे नाही होणार. स्वतःला सावरलं अदनानानी. फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगलच अर्जित होताना पाहायला मिळेल आणि एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 32 या आकड्यावरती 32 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती 32 धावा अद्यापर्यंत. थांबल्यात पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती आणि मला वाटतं जयचा फॅन बेस असावा प्रेक्षक गॅलरीमध्ये. ज्या वेळेला जय बॅटिंग माध्यमातून आपण पाहतोय तो फटका आला आणि धाबांची गरज माध्यमातून आपण पाहतोय तो फटका आला आणि धाबांची गरज होती. शेवटचा बॉल. हो शेवटचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे खेळाडू आहेत. सिंगल तरी घेतली गेली आहे. दुसरा धाब्याचा कॉल दिलाय. दुसरी धाव इथून पुढे नाही होणार कंप्लीट. सिंगल वरती थांबावं लागेल आणि बघता बघता पहिला इनिंगचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना जर्मन फायटर्स नवीनगर या टीमची आपण पाहतोय ती म्हणजे अर्थात
37 या आकड्यावरती येणाऱ्या उत्तर अर्धाच्या खेळामध्ये 38 धाबत संख्येचा पाठलाग करावा लागेल, तो म्हणजे आपण संघ पाहतोय. पाठलाग करावा लागेल, तो म्हणजे आपण संघ पाहतोय. अबूबकर सागर बेकरीचे अमोल दाते, वजीरभाई कोंडिवकर, डॉक्टर राहुल वारंगे, प्रीमियर पूलचे अमित शेट्टी, नितीन जोशी, हेमंत जोशी, गावडे ऑप्टिशियनचे अक्षय गावडे, राकेश आंबावले, हॉटेल अलंकारचे आमोद कलमकर, प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल लिमिटेड, मनोहर अण्णा रेशीम, सिद्धेश आंबवले, स्पेशालिटी केमिकल लिमिटेड, मनोहर अण्णा रेशीम, सिद्धेश आंबवले, समीर भाई, सुनील शेठ निकम, आदिती कंस्ट्रक्शनचे संदीपजी जाधव, विनती ऑर्गॅनिक, डॉक्टर आशिष तळेकर, दिनेश भाई जैन, दुर्वा गिफ्ट आर्टिकलचे सुबोध गांगण यांच्यामुळंच या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक ऊर्जा मिळते. त्याचसोबत विशेष आभार म्हणजे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये 2 लाख त्याकडून उपलब्ध झाले आहेत. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीज आभार मानून हा काय त्यांच्यावर भार नाही करत, पण नक्कीच त्यांचं कौतुक या ठिकाणी करणं गरजेचं असतं. धन्यवाद. परत एकदा आपण जाऊया संजय शिंदे समालोचक कक्षाकडे. हॅलो थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण तिथे संजय शिंदे सरांचा आवाज ऐकत होतात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहत आहे फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित विद्युत जोतातील मर्यादित षटकांचा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा एका मानात होता. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. भूषण गोळे साताराचा कंदी पेढा मैदानाच्या आतमध्ये गोडधोड आणि तो महाड तालुका स्तरीय आपण जर पाहिलं तर महिला कबड्डी टीमनं सुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे, जिथे शनिवारी दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता चालू होते, जिथे महिलांना प्रथम क्रमांक 6000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 5000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 3 व चतुर्थ क्रमांक 3000 व आकर्षक खासदार चषक देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. त्याच वेळेला महाड तालुका स्तरीय चौरंगी कबड्डी स्पर्धा म्हणजे जिथे 25 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता तो लॉट चालू होईल, जिथे 25,000 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय क्रमांक 7 व चतुर्थ क्रमांक 7,000 व आकर्षक खासदार चषक इस मैदानावरती व्हाईट बॉल आलाय. आणि त्याच वेळेला तिसऱ्या दिवसामध्ये म्हणजे रायगड जिल्हा मर्यादित असोसिएशन स्पर्धा 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता प्रथम क्रमांक त्या स्पर्धेसाठी 51,000 व आकर्षक खासदार चषक, द्वितीय क्रमांक 31,000 व आकर्षक खासदार चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 21,000 व आकर्षक खासदार चषक देऊन सन्मानित केलं जाईल. मैदानावरती मोठी विकेट असताना पाहायला मिळते. भूषण गोळे एक आयकॉन खेळाडू बाद. आणि या संपूर्ण खासदार चषकाला आयोजित करत असताना आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत, जिथे सन्माननीय निलेश भाई शिंदे साहेब, अध्यक्ष जय हनुमान तांबड भुवन, आणि त्याच वेळेला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट पकड, सर्वोत्कृष्ट खेळाडू, आकर्षक बक्षिसे विविध पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा प्रमुख या स्पर्धेचे उमेशजी जगताप साहेब आणि त्याच वेळेला सचिनजी चिनके साहेब पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेची जर अधिक माहिती पाहिजे असेल तर संपर्क करा संकेतजी चिनके आणि दीपक शिंदे, शुभम मोरे आणि सुधीर ठोंबरे व अभि यांना तुम्ही संपर्क साधू शकता. आता आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेने येऊया, जिकडे सामनामध्ये चुरस पाहायला मिळेल. एका बाजूला टीम नवेनगर, दुसऱ्या बाजूला वहूरचा संघ आपण पाहतोय. सचिन नेरेगावचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना पाहायला मिळालं. अप्रतिम दर्जाचं कामकाज यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूच्या माध्यमातून राहिले. ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना त्यांना ओळख निर्माण केली. सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खूप चांगलं खेळताचा ॲज अ आयकॉन म्हणून तो महाड नगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या 11 वरती पोहोचली. दुसरं षटक मार्गस्थ आहे.
आणि इथं पुन्हा फसवलं जात आहे. अप्रतिम अप्रतिम. पहिलीच मॅच लो स्कोरिंग सामना आता रंगात डंगात येत असताना पाहायला मिळालंय. हे चांदे क्रीडांगण कधी कधी विविध पद्धतीनं रंग बदलत असताना पाहतोय. अजून एक चांगला चेंडू. वा भाई वा. महाडकर जोरदार टाळ्या झाला पाहिजे सचिनच्या बॉलिंग साठी. सचिन मोरे अगदी आपण जर पाहिलं तर नेरेगावचा सुपरस्टार आज मैदानाच्या आतमध्ये बहारदार कामगिरी करत असताना पाहायला मिळालाय. त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचा टप्पा सगळ्यांना मंत्रमुग्ध करत असताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त सध्याच्या घडीला 11 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळते. हॅलो. या ठिकाणी मान्यवरांच्या कक्षामध्ये बिरवाडीचे माननीय श्री प्रदीपजी बागडे उपस्थित आहेत. मी अमित शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी आपण श्री प्रदीपजी बागडे यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित स्वागत करायचं आहे. मान्यवरांच्या कक्षामध्ये बिरवाडीचे श्री प्रदीप शेठ बागडे यांचं आगमन झालेलं आहे. मी अमित शेट्टी यांना विनंती करतो की आपण पुष्प, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित स्वागत करायचं आहे. परत एकदा हर्षलकडे. गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा वाजेपूर एक्सप्रेस दाखल होत असताना पाहायला मिळते. नयन भगत तो आलाय, त्यानं बॉल फेकलाय आणि तो चेंडू पहिला निर्धाव येत असताना पाहायला मिळालाय. अप्रतिम थाटणीची गोलंदाजी. हो, यावेळेला समोरचा चेंडू. मोठी अपील. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये अजून एक चिकी सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होत असताना पाहायला मिळाली आहे. काय बॉलिंग करतोय नयन. नयन आणि नयन भगत या नावाची चर्चा आणि त्या चर्चेला उधाण आलंय. यंदाच्या हंगामामध्ये युवा रायगड संघाचं प्रतिनिधित्व ज्या पठ्ठ्यानं केलं तिकडे अप्रतिम दर्जाचं कामकाज राहिलं. आणि आज महाड नगरीमध्ये फ्रेंड्स ग्रुपची मानाची स्पर्धा खेळण्यासाठी तो आलाय. समोरचा बॉल, समोर स्ट्रोक खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, फक्त सिंगल मिळेल आणि एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. चांगलं कामकाज सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. सुरुवात झाली होती या धावगतीला खेळत असताना डाव कोसळला होता. 38 धावा बनल्या, पण नवेनगर म्हणाले की आम्ही पुन्हा मैदानावरती येत असताना नव्यानं येत असतो. आणि होय, काहीतरी नवीन घेऊन येत आहेत. मैदानावरती 38 धावा डिफेंड करत असताना पाहायला मिळतात की काय, हा प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला उभा राहिलेला पाहायला मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे. 1च्या साह्यानं नक्की पुढे जाईल आणि संघाचा धावफलक पोहोचेल हे तब्बल 14 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरचा 14 धावा फक्त बनल्यात. कमी गतीनं फसवा चेंडू. बॉल निघालाय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांनी कळवलंय हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती प्लस होत असताना पाहिलं मिळेल. लेग ब्रेकचा वापर करायचा होता हलका नयन बघितला. त्याने टप्पा टाकल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर थोड्या अंशी का होईना अंगलट येत असताना पाहिलं मिळालं. समोरचा बॉल, बॅटची कडा, बॉल शॉट बॅकवर्ड पॉइंट मधून थर्ड मानला. फिल्डर तिकडे. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग बघायला मिळेल. एकच धाव फक्त मिळते. धावा थांबल्या, धावा थांबवल्यात. नयन आणि सचिन ॲज अ आयकॉनची भूमिका बजावत असताना स्वतःला सिद्ध करतात. नयन भगत षटकातील शेवटचा बॉल. समोर पद बाबाजी. समोरचा बॉल. नयन भगत वरती आक्रमण चढवलंय. सगळं काही चांगलं आणि सगळं काही सुरळीत चालू असताना शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार.
पाहतोय काय घडतंय. सामन्याचं चित्र समीकरण थोड्या अंशी का होईना बदलत असताना पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती तब्बल आपण पाहतोय 22 धावा, 3 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे, 16 धावांची आवश्यकता. जर या शेवटच्या बॉलवरती नयननी षटकार वाचवला असता तर यदा कदाचित 12ला 22चं समीकरण असतं आणि मग तिकडे 11ची सरासरी. बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर क्रिएट झाला, पण त्याच वेळेला नयनने केलेली ही चूक अंगलटी येईल का? नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. महत्वाचे गोलंदाज यश यांच्यावरती दर्शवला जातोय विश्वास. यश बॉलिंग साठी दाखल होतील. टीमच्या विजयामध्ये यश मिळवायचं असेल तर यशला आता नवे नगर टीम साठी काहीतरी नवीन करून दाखवावं लागणार आहे. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, मोठा फटका, ऑन साइडला बॉल, लॉंग ऑनला, फिल्डर तिकडे, सिंगल मेल. एकाच धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मांडलेलं पाहायला मिळत आहे. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढतीये. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला तब्बल 23 धावा स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळाल्यात. 23 धावा धावफलकावरती. हा पुढचा बॉल, मोठा फटका, हाफ ट्रॅकर, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फहद बाबाजी, एक मोठी विकेट. बॅटर मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये हळूहळू का होईना आता ट्विस्ट पाहायला मिळतात. सगळ्यांनाच वाटलं एवढा हाफ ट्रॅकर बॉल आहे इथे मात्र मॅच संपेल की काय, पण नाही. विकेट आली आहे. कहाणी में ट्विस्ट असंच काहीतरी आपण म्हणूया. या मॅच मध्ये रंगत आली आहे, सामना रंगलाय. आता दुसऱ्याच बॉलवरती विकेट संपादन केली यशनं. नवीन बॅटर पद पटेल. हा बॉल बॅटची कडा घेत असताना पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर, आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालंय. महत्वाचा खेळाडू चांगलं कामकाज करतोय. यशनं पुन्हा आणलंय नवीन नगर टीमला या मॅच मध्ये नव्यानं. हा पुढचा बॉल, आप ट्रॅकर, अर्धा विकेट वरती बॉल पडलाय, पुल केलाय मिड विकेटच्या दिशेला. हा चौकार. असताना पाहिले मिळते धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे चालली आहे. संघाचं धावफलक अगदीच आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना आपण पाहतो 27 धावा. समोरचा चेंडू क्लासिकल अंदाजामध्ये खेचलाय मुख्य मंचाच्या दिशेनं. बॉल सीमा रेषेच्या पार. षटकारानं या सामन्याचं रंग आणि रूप सगळंच काही बदलून गेलेलं पाहायला मिळालंय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 33 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. 38 धावांचं टार्गेट, आता फक्त 5च धावा बनवायच्यात. 2 चेंडूमध्ये 10 धावांचा वादही खेळ आपण जर पाहिलं तर पद पटेल अप्रतिम दर्जाची बॅटिंग.
हा चांगला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगलचे प्रयत्न केले जातील. एक धाव आरामात मिळते आणि या एका धावेच्या सहाय्यानं षटक समाप्तीचा इशारा सुद्धा येईल. आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू आहेत ते 6 आवश्यकता धावांची 4. 6 चेंडू 4 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येईल आणि कशा पद्धतीनं गोलंदाजी या मॅच मध्ये होईल, या सगळ्या भूमिका ज्या काही आहेत ना त्या आपण पाहणार आहोत. सहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हॅलो, सावर्डे संघनायक नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. सावर्डे संघनायक कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. मोठा फटका फसलाय आणि मॅच सुद्धा फसेल. पहिल्याच बॉल वरती 6 बॉल 4 ची गरज असताना आली आहे विकेट. मोठी विकेट आली आहे पहिल्याच बॉल वरती. आता येणारे 5 चेंडू आणि अपेक्षित धावा आहेत त्या 4. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना रंगात आलाय, सामना डंगात येत असताना पाहायला मिळालाय. पहिल्या दिवसाच्या पहिल्या रात्रीच्या पहिल्याच मॅच मध्ये सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता. 2 बॉल 7 वरती ती मॅच आली होती आणि तो सामना अगदी आरामामध्ये स्नेहल पर्व आपण जर पाहिलं तर अलिबाग या टीमनं जिंकलेला आपल्याला बघायला मिळाला होता. अप्रतिम दर्जाची ती मॅच होत असताना पाहायला मिळाली. आणि आता सध्याच्या घडीला या मॅच मध्ये नक्की काय घडेल. 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आणि अजून एक विकेट. कहाणी में ट्विस्ट. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आतमध्ये आणला आणि अगदी फ्री होम डिलिव्हरी स्वीकारली जाते. समी आले आणि ते मैदानाच्या या ठिकाणी सन्माननीय कक्षामध्ये ओरिएंटलचे पार्टनर श्री योगेश नातेकर यांची हजेरी या ठिकाणी लागलेली आहे. मी फ्रेंड ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि स्पर्धा प्रमुख चैतन्य मुंदडा यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन स्वागत करायचं आहे. ओरिएंटल कंपनीचे पार्टनर श्री योगेश नातेकर यांचं स्वागत या ठिकाणी होतं आहे. ते चैतू मुंदडा सोबत नानासाहेब जगताप यांच्या उपस्थिती या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे.
हर्षल आपल्याकडे. सामन्यामध्ये रंगत आली आहे. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. जो फलंदाजी आणि गोलंदाजी नेहमीच करतो नेक असा खेळाडू फिरोज शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालंय. बॅटिंग ही चांगली करतो फिरोज आणि त्याचं प्रात्यक्षिक तो मैदानावरती नक्की दाखवेल. 4 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. सिंगल न मॅचला जिंकलं जाणार आहे, पण अडचणी वाढल्यात ज्या पद्धतीची गोलंदाजी होतीये मैदानावरती. बॉलिंग साठी रोशन आलाय. ऑन हॅट्रिक आणि इकडे सुद्धा डॉट बॉल येतोय. हा बॉल डॉट आलाय. 3 चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. आजची पहिलीच रात्र रंगात येत असताना पाहायला मिळते. आपण नेहमीच म्हणत आलोय ना, रात्र नाही ते स्वप्न बदलते, दिवा नाही हो वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याचीच आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्की बदलते. नवे नगर संघाची वेळ बदलली आहे. त्यांनी केलेला संघर्ष आता मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जात असताना पाहायला मिळालाय. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका मॅच बॅटिंग करत असताना वहूरच्या बाजूनं, पण अजून एक डॉट बॉल या मॅच मध्ये नवे नगर संघ पूर्णतः येत असताना पाहायला मिळेल. कुठला सामना कुठे आलाय हो त्याचं नव्हतं झालंय. कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर रोशन या गोलंदाजाचं युवा खेळाडू आहेत, यंग टॅलेंट आहे. यंग जनरेशन मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. लाजबाब कामकाज रंगलाय. हा सामना रंगतदार खेळ पाहायला मिळालाय. रोमहर्षकता तुम्ही पाहताय. जिद्द चिकाटी प्रत्येक खेळाडूकडे आहे आणि सध्याच्या घडीला तेच चित्र आपण पाहतोय. चेंडू आहेत तुमच्याकडे. आपण जर पाहिलं तर तब्बल इथून पुढे 3 धावा बनवायच्या. 4 स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग ना. विकेटचा विचार केला जाईल ना तुमच्या टॉसचा. आता इथे विचार फक्त केला जाणार आहे तो म्हणजे या मॅच मध्ये तुम्ही कशा पद्धतीने धावा बनवताय या गोष्टीचा. 3 चेंडू आवश्यकता या मॅच मध्ये. तब्बल 4 धावांची. एक इम्पॉर्टंट बॉल जर डॉट आला तर बॅटर वरती भरपूर मोठा प्रेशर वाढेल. हा तोच बॉल आणि तो बॉल शरीरावरती आदळलाय आणि सिंगल सुद्धा आली आहे. 3 चेंडू 4 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये सिंगल येते लेग बाईटची. दोन चेंडू 3 धावांची आवश्यकता. रंगलाय क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. फ्रेंड्स ग्रुपचा विजय आहे हे सगळं काही. स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक तुम्ही पाहताय. मान सन्मान अभिमान या क्रिकेटनं नेहमीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा वारसा, परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपलंय अशी ही मानाची स्पर्धा आता रंगात येत असताना पाहायला मिळते. चेंडू आहेत ते तब्बल इथून पुढे 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या. 2 चेंडू 3 धावा. रंगलाय हा सामना. इम्पॉर्टंट बॉल आणि काय घडेल निर्णय नाही आलाय पंचांचा आणि डॉट बॉल वरती विकेट आली आहे. ट्विस्ट कहाणी में बिग ट्विस्ट. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. रिव्ह्यूचा कॉल आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल ऑन स्क्रीन, जिथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. हाय व्होल्टेज मॅच आणि तो निर्णय गेला तिसऱ्या पंचांकडे. गणेश बाविस्कर सर या निर्णयाची
अंमलबजावणी करत असताना पाहायला मिळतील. हे 3 पंच त्रिमूर्ती यशस्वीरित्या स्पर्धा करत असताना पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं एक मोठं नाव विजय बालाजी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्याच वेळेला या महाडचं वैभव बंटी जाधव सर पंचांच्या भूमिकेमध्ये. On screen decision येईल. It's a white ball. On screen तुम्ही पाहताय. पण 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चला टीम सावर्डे टॉस साठी या. टीम सावर्डे. हा व्हाईट बॉल या मॅचचं समीकरण बदलवेल का? हा व्हाईट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट आणेल का? स्क्रीन वरती पुन्हा दाखवला जातो तो व्हाईट बॉल ज्यानं या मॅचचं पूर्णतः समीकरण बदलून टाकलंय. हा व्हाईट बॉल तुम्ही पाहताय. ट्विस्ट 2 बॉल 2 चिकेऱ्याच. मोठा फटका गॅप मध्ये निघालाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा झाली आहे कंप्लीट. सामना संपलाय. सामना जिंकलाय. यस सर. शॉर्ट रन साठी तिसऱ्या पंचांचा कॉल झालाय. शॉर्ट रन साठी तिसऱ्या पंचांचा कॉल होत असताना पाहायला मिळते. आता शॉर्ट रन चेक केली जाईल. आता मॅच पुन्हा अजून बाकी आहे का हे पाहिलं जाईल. इथे चेक केलं जातं. फिरोज ऑन स्क्रीन धाव कंप्लीट आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय वौर संघानं हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. आणि हार्डलक टीम नवेनगर खूप छान लढलात.